हॅलो एव्हरीवन, आज आपण जी तुमची 16 नंबरची पोयम आहे आकाशी झेप गेरे या पोयमचं रसग्रहण आपण थोडक्यात पाहणार आहोत। मुद्देसूद मुद्द्यावर आधारित कृती किंवा जे रसग्रहणाची 4 मार्काची ॲक्टिव्हिटी येते त्याच्यासाठी पण हे तुम्हाला हेल्पफुल राहील। तर आकाशी झेप गेरे या कवितेचे नाव आहे आणि कवी आहेत जगदीश खेबुडकर। रचना प्रकार आहे गीत रचना आहे किंवा संदेश प्रदान आहे असं तुम्ही लिहू शकता। काव्यसंग्रह एक चित्रपट गीत आराम हराम है हे भावगीत आहे। ओके, त्यातून हे घेतलेलं आहे। कवितेचा विषय काय आहे? स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते किंवा स्वसामर्थ्यावर ध्येय साकार करण्याची इच्छा हे या कवितेचा विषय आहे। स्थायी भाव यामधून जर पाहिला तर एक उत्साह किंवा एक प्रेरणा आपल्याला यातून दिसेल। आता लेखनाचे वैशिष्ट्य जे कवी आहेत जगदीश खेबुडकर यांचं जे लेखन वैशिष्ट्य आहे ते ध्रुपद व कडवी अशी या कवितेची सुटसुटीत रचना यामध्ये आपल्याला दिसेल। रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा ही या कवितेतून आपल्याला दिसेल आणि प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रतिकारांच्या माध्यमातून थेट मनाला भिडलेलं आहे अशी शब्दरचना कवीने यामध्ये वापरलेली आहे। फळ रसाळ मिळते यामुळे अनुप्रासचा सुंदर उपयोग या लेखन वैशिष्ट्यामध्ये लेखकाने केलेला आहे। तर याची जर मध्यवर्ती कल्पना आपण पाहिली, स्वतःच्या क्षमतेवर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवावा व यशासाठी दमदार पाऊल पुढे टाकावे। तत्कालीन म्हणजे तात्पुरत्या सुखाचा मोहोपायी बळी पडू नये। सुख लोलुपतेपणा किंवा मनाला अडकू देऊ नये अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला दिसून येते। आणि या कवितेतून काय विचार व्यक्त होतो बरं? दैव नशीब नशिबात असलेले तेच मिळणं अशी समजूत करणाऱ्या माणसाची कवी ही समजूत दूर करायला सांगत आहे। ओके, कवीच्या मते माणसाने स्वतःचं सामर्थ्य ओळखलं पाहिजे, ध्येयाचे शिखरे पादांक्रांत करण्यासाठी स्वसामर्थ्य किंवा प्रयत्न केला पाहिजे हा एक विचार या कवितेतून आपल्याला स्पष्ट होताना दिसत आहे। ओके, हे आवडली न आवडल्याची कारणे आवडलेल्या ओळी तुम्ही लिहू शकता कोणती आवडली। आता कविता जी आवडली आणि न आवडण्याची कारणे तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते की कविता मला खूप आवडलेली आहे असंच लिहायचं आहे। ही कविता म्हणजे एक गाजलेलं भावगीत आहे पहा। त्याची चाल संगीत ऐकलं की हे गीत ऐकत राहावं व म्हणावंसं वाटतं आपल्याला। अवतीभवती मोहाचा पसारा आहे त्यात मन सहजपणे अडकतं म्हणून कवी म्हणतात, तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया। कष्ट केल्याशिवाय खस्ता खाल्ल्याशिवाय फळ मिळत नाही। तुम्हाला माहित आहे जेवढं आपण मेहनत करू मेहनत केल्यानंतरच त्याचं फळ आपल्याला भेटतं। हेच या कवितेत कवीने सांगितलेलं आहे। कष्टाविना फळ ना मिळते तुझ कळते परी न वळते असे म्हटले जाते। यास थोडासा विरोध जाणवतो, हे थोडंसं खटकत आहे। ओके, तर अशा प्रकारे जर तुम्ही कवितेचे एक्झाम्पल्स काही ओळीच्या दिल्या आणि असं जर आवडली न आवडण्याचे कारणेमध्ये जर लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क हे रसग्रहणामध्ये भेटू शकतात। मिळणारा संदेश, आता या कवितेतून काय संदेश भेटतो बरं? तर माणसाने कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे। ओके, हरी देईल पलंगावरी असे मानू नये। ओके, म्हणजे आयतं बसून आपल्याला सगळं मिळेल असं मानायचं नाही। नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रयत्नवादी बना, प्रयत्न करत राहा। केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात। आपल्या प्रयत्नांना गगन भरारी मारली पाहिजे, प्रयत्नांनी त्यातच खरं सुख असतं। या कवितेतून आपल्याला असा संदेश हा भेटत आहे। तर आता नेक्स्ट पोयम आपण घेऊयात नेक्स्ट सिरीजमध्ये, म्हणजे नेक्स्ट ह्याच्यामध्ये की तू झालास समाजाचा मुकनायक। ओके, तोपर्यंत धन्यवाद अँड ऑल दी बेस्ट।